पहा आज आपण प्रॅक्टिस सेट 7.2 पाहणार आहोत. पहिले एक्झाम्पल मी बोर्डवर लिहिलेलं आहे. एक्झाम्पल आहे द इन्फॉर्मेशन अबाउट नंबर ऑफ वर्कर्स अँड नंबर ऑफ डेज टू कम्प्लीट अ वर्क इज गिव्हन इन द फॉलोइंग टेबल. कम्प्लीट द टेबल. आपल्याला टेबल आहे. टेबलमध्ये घ्यायची माहिती आहे द नंबर ऑफ वर्कर्स आणि त्या नंबर ऑफ वर्कर्सला ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतात, डेज. नंबर ऑफ वर्कर्स आणि डेज या दोन गोष्टी दिलेल्या आहेत. आणि एक काम एक आहे, ते काम करायला जर 30 वर्कर असतील, 30 कामगार असतील तर काम 6 दिवसांमध्ये पूर्ण होते. मग हेच वर्कर जर 20 झाले म्हणजे कमी वर्कर झाले तर काम करायला जास्त दिवस लागणार आहेत. जेवढे वर्कर कमी होतील तेवढे काम करायला दिवस जास्त लागतील आणि जर वर्कर वाढवले तर काम कमी दिवसात पूर्ण होणार आहे. बरोबर आहे. म्हणजे तर काय होतं ते एक बाब जर कमी केली तर दुसरी बाब वाढते आणि जर एक वाढवली दुसरी काय होणार आहे, कमी होणार आहे. समजा 20 चे 30 केले तर 9 6 दिवसात काम पूर्ण होणार आहे. म्हणजे एक वाढवली की दुसरी कमी, एक कमी केली की दुसरी वाढते. असं जेव्हा होतं ना तेव्हा आपण त्याला इनव्हर्स प्रपोर्शन किंवा इनव्हर्स व्हॅरिएशन म्हणतो. पहा याच्या आधी आपण प्रॅक्टिस सेट 7.1 पाहिला होता. ते डायरेक्ट व्हॅरिएशनचे एक्झाम्पल पाहिले होते. कशी होती, एक बाब वाढली की दुसरी पण वाढायची, एक कमी केली की दुसरी पण कमी व्हायची. इथं तसं नाहीये. पहा इथं जर तुम्ही वर्करची संख्या कमी केली तर कामाचे दिवस वाढणार आहेत आणि वर्करची संख्या जर वाढवली तर कामाचे दिवस कमी होणार आहेत. म्हणजे तिथे इनव्हर्स व्हेरिएशन आहे. आणि मग इनव्हर्स व्हेरिएशन मध्ये कसं असतं पहा, तर गुणाकार समान असतो. गुणाकार म्हणजे 30 180, 20 90 180. बरोबर आहे. मग इथे पण गुणाकार समान आहे. कोणत्या संख्येला 12 ने गुणले की 180 उत्तर येणार आहे. 180 ला 12 ने भागून आपण संख्या शोधू शकतो. संख्या आहे पहा 15. 15 तुम्ही 12 ने गुणा, 15 आणि 12 यांचा गुणाकार बरोबर 180 येईल. 10 ला किती गुणले 180 येईल, लगेच कळते 18. इथे 18 असणार आहे आणि 36 पंच 180 म्हणजे 5 असणार आहे. प्रत्येक ठिकाणी काय आहे, इनव्हर्स व्हेरिएशन मध्ये तर गुणाकार सेम येतो आणि डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये कसं होतं तर त्यांचा रेशो सेम यायचा, भागाकार सेम यायचा एक प्रकारे. बरोबर आहे. आता इथं गुणाकार सेम येणार आहे तेव्हा ते इनव्हर्स व्हेरिएशन असणार आहे. इनव्हर्स व्हेरिएशन कसं ओळखायचं पहा, 30 चे 20 केले कामगार की दिवस जास्त लागले, 6 चे 9 झाले. अशा प्रकारे जसे तुम्ही दिवस कमी करताय तसे मजुरांची संख्या जसे तुम्ही मजूर कमी करताय तसे दिवसांची संख्या ही वाढत आहे. म्हणजे हे इनव्हर्स व्हेरिएशनचे एक एक्झाम्पल आहे. पहा आता दुसरा प्रश्न बोर्डवर लिहिलेला आहे. फाइंड द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन अँड राईट द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन फॉर एव्हरी एक्झाम्पल गिव्हन बिलो. आपल्याकडे एक्झाम्पल मी फक्त इथं या दुसऱ्या प्रश्नातलं पहिले एक्झाम्पल लिहिलेलं आहे. अशा आणखी आपल्याला 3 एक्झाम्पल आहेत. तर काय करायचंय पहा, तर पहिल्यांदा कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन शोधायचा आहे आणि इक्वेशन ऑफ व्हेरिएशन लिहायचंय. जसं आपण डायरेक्ट व्हेरिएशनला केलं सेम तसंच आहे. आपल्याला काय दिलं आहे पहा, तर P इज इन इनव्हर्स व्हेरिएशन विथ Q. मग अशा जेव्हा इनव्हर्स व्हेरिएशन असतं तेव्हा मी तुम्हाला काय सांगितलंय की त्यांचं मल्टिप्लिकेशन कॉन्स्टंट असतं, गुणाकार समान असतो. आपण पहिल्या एक्झाम्पल मध्ये गुणाकार समान करून टेबल पण सोडवला. पहा तसंच आहे. म्हणजे काय असणार आहे, सो P इंटू Q इज इक्वल टू K हा कॉन्स्टंट असणार आहे. मग आधी दिलाय पहा P 15 दिलाय आणि Q किती दिलेला आहे, 4 दिलेला आहे. म्हणजेच काय होणार आहे 15 इंटू 4 इज इक्वल टू K. सो K डावीकडे लिहू पहिल्यांदा आपण, हे उजवीकडे लिहू. 15 चौक 60 म्हणजे K ची व्हॅल्यू किती आली पहा, 60 आली. आणि मग आपल्याला आणखी काय पाहिजे, हा झाला कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन K झाला. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन काय येईल रे, सो इक्वेशन ऑफ व्हेरिएशन इज P इंटू Q इज इक्वल टू 60. Kची व्हॅल्यू घ्यायची. हे झालं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आणि हा झाला कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. तर अशा प्रकारे आपल्याला फक्त आता आणखीन 3 एक्झाम्पल आहे ज्याच्यामध्ये कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन शोधायचं आहे आणि इक्वेशन ऑफ व्हेरिएशन लिहायचंय. पहा दुसरं एक्झाम्पल बोर्डवर लिहिलेलं आहे. काय आहे, Z इज इन इनव्हर्स व्हेरिएशन विथ W. Z इज इन इनव्हर्स व्हेरिएशन विथ W. सो Z इंटू W इज इक्वल टू K. Z किती आहे पहा आता 2.5. W किती आहे 24 इज इक्वल टू K. सो K इज इक्वल टू किती होते 24 आणि 2.5 चा गुणाकार, 24 2 48 आणि 12 60.
गुणाकार 60 आला पहा. गुणाकार आपण करू शकतो. कसा करू शकतो पहा. 24 पंच 120 शून्य 8 आले 12 24 2 48 आणि 12 60 60.0 म्हणजे 60 आलेलं उत्तर आहे पहा. गुणाकार तुम्ही साईडला करू शकता. मग हा आला के. नंतर काय म्हणतात आपल्याला इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. इथेच खाली लिहितो. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन इज Z into W is equal to 60. दोन्ही एक्झाम्पल मध्ये कॉन्स्टंट 60 आलाय पहा. तसं काही नाही, वेगळा काही पण येऊ शकतो. पहा बरं तिसरं एक्झाम्पल काय आहे ते. यस इज इन इनव्हर्स व्हेरिएशन विथ टी स्क्वेअर. इथे टी स्क्वेअर आहे, हे महत्वाचं आहे. म्हणजे आपण कसं लिहिणार आहे पहा. सो पहिला आपण हेच लिहूया. यस इज इन इनव्हर्स व्हेरिएशन विथ टी स्क्वेअर. S is in inverse variation with t square. So S into t square is equal to k. हे लक्षात घ्या. t square आहे नुसता t नाहीये. मग S किती आहे 4 into t square म्हणजे 5 चा स्क्वेअर. स्क्वेअर ऑफ 5 is equal to k. So 4 into 5 चा स्क्वेअर किती होईल 25 is equal to k. So k is equal to किती आला 25 चौक 100. आता k इज इक्वल टू 100 हा कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आणि मग इक्वेशन ऑफ व्हेरिएशन काय येईल. सो इक्वेशन ऑफ व्हेरिएशन इज काय येईल पहा. यस इंटू टी स्क्वेअर इज इक्वल टू 100. त्यामुळे म्हटलं पहा 60 येईल असं काही नाही. जसे अंक वेगळे असतील त्या पद्धतीने तुमचं उत्तर येणार आहे. आता पाचवं एक्झाम्पल काय आहे. सोपेने प्रमाणेच करायचं. काय करायचं. x is in inverse variation with root y. So x into root y is equal to k. x ची व्हॅल्यू किती आहे 15 into root y. y ची व्हॅल्यू किती आहे 9. root 9 is equal to k. 15 into root 9 ची व्हॅल्यू किती आहे 3. 3 चा वर्ग 9. 9 चा वर्गमूळ 3 is equal to k. So k is equal to 15 किती झालं 45. k is equal to 45. And equation of variation is x into root y is equal to 45. पहा आता चौथा प्रश्न नाही तिसरा प्रश्न काय आहे ते. द बॉक्सेस आर टू बी फिल्ड विथ द ऍपल्स इन द हिप. आता पहा इफ 24 ऍपल्स आर पुट इन अ बॉक्स then 27 boxes are needed. आता काय करायचंय तर ऍपल एका बॉक्स मध्ये 24 ऍपल भरले तर बॉक्स किती लागतात 27 ऍपल लागतात. सॉरी एका बॉक्स मध्ये जर 24 ऍपल्स भरले तर एकूण 27 बॉक्स लागत आहेत. बरोबर आहे. पुढे विचारलं इफ 36 ऍपल्स आर फिल्ड इन अ बॉक्स हाऊ मेनी बॉक्सेस टू बी नीडेड विल बी नीडेड. जर एका बॉक्स मध्ये 36 ऍपल भरले तर मग आपोआपच कमी बॉक्स लागणार आहेत ना. ऍपल तेवढेच आहेत. मग जर तुम्ही 24 ऍपल एका बॉक्स मध्ये भरले 27 बॉक्स लागतात. मग एकाच बॉक्स मध्ये 36 ऍपल भरले तर निश्चितपणे 27 पेक्षा कमी बॉक्स लागणार आहेत. म्हणजे इनव्हर्स व्हेरिएशन आहे. आणि इनव्हर्स व्हेरिएशन असलं काय असतं आपलं गुणाकार समान असतो, मल्टिप्लिकेशन सेम असतं. बरोबर आहे. मग आपण असं म्हणू पहा. सो लेट एक्स बॉक्सेस विल बी नीडेड. एक्स बॉक्सेस असं आपण समजू. गुणाकार समान आहे म्हणजे 24 आणि 27 चा गुणाकार आणि 36 आणि 1 चा गुणाकार कसा आहे समान आहे. आपल्या x ची व्हॅल्यू काढायची मग ते सुरुवातीला घेऊ. सो 36 into x is equal to 24 into 27. पहा इनव्हर्स व्हेरिएशन आहे कारण 24 ऍपल भरले तर 27 बॉक्स लागणार आहेत. एका बॉक्स मध्ये 36 ऍपल भरले 27 पेक्षा कमी बॉक्स लागणार आहेत. इनव्हर्स व्हेरिएशन आपण मल्टिप्लिकेशन केलं. 24 आणि 27 चा गुणाकार आणि 36 आणि 1 चा गुणाकार हे सेम आहेत. x ची व्हॅल्यू काढायची म्हणून मी काय केलं ते सुरुवातीला लिहिलं आणि नंतर लिहिलं. मग x इज इक्वल टू काय होईल रे. सो x इज इक्वल टू 24 into 27 डिवायडेड बाय 36. गुणाकार करा नंतर 36 ने भाग किंवा खालीवर आले भाग द्या. खालीवर भाग देणं सोपं आहे ना. 12 दूनी 24 12 त्रिक 36 म्हणून मी असं केलं 12 दूनी 24 12 त्रिक 36 आणि 3 1 3 3 90 27. x इज इक्वल टू किती आलं रे 92 18 आलं पहा.
म्हणजे आपल्याला 18 बॉक्स लागणार आहेत. एका बॉक्समध्ये 36 ॲपल भरले तर आपल्याला 18 बॉक्स लागणार आहेत. सो 18 बॉक्स विल बी नीडेड. ठीक आहे. चौथं एक्झाम्पल काय आहे? एकदम सोपं आहे पहा. राईट द फॉलोइंग स्टेटमेंट्स युझिंग सिम्बॉल ऑफ व्हेरिएशन. 2 स्टेटमेंट आहेत ती फक्त सिम्बॉल ऑफ व्हेरिएशन वापरून लिहायच्यात. पहा काय द वेवलेंथ ऑफ साऊंड, साऊंडची वेवलेंथ एल अक्षर दाखवतात, अँड इट्स फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सी एफ अक्षर दाखवतात, आर इन इनव्हर्स व्हेरिएशन. हे वेवलेंथ ऑफ साऊंड आणि फ्रिक्वेन्सी कशी आहेत एल आणि एफ इनव्हर्स व्हेरिएशन मध्ये आहेत. म्हणजे आपण काय लिहिणार आहे फक्त एल इज इन इनव्हर्स व्हेरिएशन विथ एफ. इनव्हर्स व्हेरिएशन म्हणून आपण एफ लिहितो, आपण डिरेक्ट नुसतं एफ लिहिलं असतं तर आपल्याला माहितीच आहे पहा. म्हणजेच लिहिलं एल इज इन इनव्हर्स व्हेरिएशन विथ एफ. फक्त आपल्याला एवढं लिहायचंय पहा, सिम्बॉल मध्ये लिहायचंय युझिंग सिम्बॉल. दुसरं काय आहे द इंटेन्सिटी आय ऑफ लाईट हॅज इज इनव्हर्स, तिथं पण इनव्हर्सच व्हेरिएशन आहे विथ स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स डी. म्हणजे आय हा डीच्या स्क्वेअर बरोबर इनव्हर्स व्हेरिएशन मध्ये आहे. स्क्वेअर म्हटले पण हे महत्वाचं आहे, स्क्वेअर हा शब्द महत्वाचा आहे. फ्रॉम स्क्रीन ऑफ द लॅम्प. म्हणजे आपण काय लिहिणार आहे पहा तर आय इज इन इनव्हर्स व्हेरिएशन विथ डी स्क्वेअर. स्क्वेअर आहे ना ते मग डी स्क्वेअर केलेलं आहे पहा.